सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर सर्वांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला हप्ता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. कोणाला मिळणार आहे, कोणाच्या खात्यामध्ये इथं पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. जानेवारी महिन्यात जे काही 2500 रुपये इथं जमा होत आहे. शासनाने डिसेंबरचा जो काही हप्ता इथं जाहीर केलेला आहे, तर काही महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3000 रुपये देखील इथं जमा होत आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी मिळालेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे, निधी प्रक्रिया सुरू झालेली आहे, पेमेंटसुद्धा सुरू झालेलं आहे. तर आता सर्वप्रथम या जिल्ह्यांमध्ये पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, वाशिम. तर या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे काही महिलांच्या खात्यामध्ये 1500, काही महिलांच्या खात्यामध्ये 2000, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. तर काही महिलांना इथं 3000 रुपये देखील त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर लगेच खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झाले का. धुळे, जळगाव, वाशिम, नंदुरबार, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये 2500 रुपये जे काही खात्यामध्ये इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचा खाता तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर त्यानंतर इथं पेमेंट प्रक्रिया सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये पेमेंट प्रक्रिया यामध्ये अकोला, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे 2500 रुपये याप्रमाणे मिळत आहे. तर काही महिलांना इथं 3000 रुपये देखील त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा खात्यामध्ये आले की नाही. तर अजून काही पेमेंट बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये जे काही टाईम लागणार आहे. तर आता पैसे का थांबते, तर हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. बरेच महिलांचे कमेंट्स येत होतं की पैसे का थांबते, आधार लिंक नसते, बँक खातं इनॲक्टिव्ह असते, त्यानंतर आधार लिंक सेंडिंगसुद्धा नाही, DBT लिंक नाही, KYC नाही, अर्जात चूक, कागदपत्र अपडेट नाही, त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं मिळत नाही. तर आता बरेच दिवसांपासून जर हप्ता रोखलेला असेल तर अशांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. तर आता तुम्ही नवीन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवू शकता. तर नवीन लाभार्थ्यांना पैसे मिळतात का, तर अर्ज 1 ते 1.5 महिन्यांमध्ये तुमचं पेमेंट इथं सुरू होते. हप्ते तुमचे एकत्र टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जाते. तर आता जानेवारी फेब्रुवारी जे काही नवीन पेमेंट ज्यांनी अर्ज केले होते मागच्या वेळेस, तर अशांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येण्यास सुरुवात. योजना काय आहे आणि इजिबिलिटी काय आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना निराधार नागरिक असेल, निराधार महिला असेल, अपंग, विधवा, त्या गंभीर आजारग्रस्त, कुटुंब वार्षिक उत्पन्न कमी असलेले, त्यानंतर इथं कमकुवत लोक, तर राज्य शासनाकडून जे की इथं पैसे काहींना 1000 ते 1500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. तर काहींना 2500 रुपये हे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं येते. तर आता यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे ते लागणार आहे नवीन अर्ज सादर करण्यासाठी, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जे काही मृत्यू सर्टिफिकेट म्हणजे तुमचा पतीचं जर असेल तर तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर इथं अपंग असल्यास 40% जास्त जर दिव्यांग असेल तर अशांना तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर पैसे किती मिळणार आहे, तर आता यामध्ये जे की व्यक्ती, तर यामध्ये 1000 ते 1500, 2 व्यक्ती जर असेल तर 1500 किंवा 2000, थकीत असेल तर त्यामध्ये 3000 रुपये. तर आता 1500 आणि 1500 असे मिळून 3000 रुपये. नवीन निधी म्हणजे निधीमध्ये वाढ काय आहे यामध्ये, निधीमध्ये वाढ. जर तुम्हाला पहिले 1500 मिळत असेल तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर तुमच्या खात्यामध्ये किती होईल, 2500 रुपये जमा. तर जानेवारीचे जे काही अपडेट आहे तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. निराधार व्यक्तींना जे काही पहिले जे काही 600 रुपये महिना मिळत होता, त्यानंतर 1000 रुपये महिना झाला, त्यानंतर 1500, तर आता त्यांच्या निधीमध्ये वाढ करून 2500 म्हणजे 1000 रुपये डायरेक्ट निधीमध्ये वाढ. तर आता यामध्ये पूर्णपणे अपंग जर असेल, 75% जास्ती जर असेल तर अशांना निधी वाढून इथं मिळते. तर त्याचप्रमाणे विधवा महिला असेल तर अशा महिलांना 1500 दरमहा. त्यानंतर काही महिलांना आता 2500 रुपये देखील येतं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग आणि श्रवणबाळ, तर आता जे काही पैसे खात्यामध्ये इथं येत आहे, तर आता
जानेवारी 2026 तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता मुंबई, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, अकोला, वाशिम, जळगाव, अमरावती, बुलढाणा, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, यवतमाळ, कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हा झाल्याच्या नंतर या जिल्ह्यांमध्ये टाईमसुद्धा लागू शकतो किंवा 72 ते 24 तास पैसे जमा होण्याकरिता. धाराशिव, अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, भंडारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, दिव्यांग आणि श्रावणबाळ या तिन्हींचे पैसे खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. तर यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे व तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा झाले की नाही लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. खात्यामध्ये पैसे तर येत